नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावो जगी। सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई। परेहुनी परते घर, परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर। सर्वाचे जे अधिष्ठान, तेची माझे रूप पूर्ण। सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई। अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता। सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई। विठ्ठला विठ्ठला घोषित करा नवनीरदा भात, पीतांबरा धरुण बिंब फलाधरोष्टात। पुरनेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम। हरे चरण संताजी, हरे चरण संताजी। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावो जगी। आज पांडुरंगाच्या असीम कृपा प्रसादाने अखंड हरिनाम सप्ताह, श्री राम कथा, तीर्थक्षेत्र शिंगोणे या गावी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। श्रीराम कथेचे प्रवक्ते हरिभक्त पारायण बालासाहेब महाराज पठाडे आणि सोबतच या कार्यक्रमाचे आयोजक श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य राधेश्यामजी महाराज, आपल्या संस्थांचे संत आणि सोबतच सर्व ग्रामस्थांच्या पंचक्रोशीच्या वतीने चाललेला हा भव्य दिव्य ज्ञान यज्ञ आणि या ज्ञानमज्ञामध्ये उपस्थित असणारे सर्व संतगण, भक्तगण, सज्जनांनो, भगवत सेवेच्या प्रित्यर्थ निवडलेला अभंग संत शिरोमणी, भक्त शिरोमणी आणि वारकरी संप्रदायाचे सर्वश्रेष्ठ साधू संत नामदेव महाराजांचा हा अभंग आहे। महाराजांनी आपल्या या अभंगामध्ये अतिशय उत्कृष्ट असं चिंतन दिलेलं आहे। कारण जे शब्द चिंतन प्रसवत असतात ती साधूचे फक्त शब्द असतात
आणि जी लोक साधू नसतात त्यांच्या मुखातून चिंतन बाहेर येऊ शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाला ज्यांनी सखोल भक्तीचं चिंतन दिलेलं आहे असे थोर श्रेष्ठ संत नामदेव महाराज काय भक्तिनिष्ठ होते, गुरुनिष्ठ होते, भगवतनिष्ठ संत होते. आणि समाज सेवा करण्यासाठी व पांडुरंगाची सेवा करण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य काय समग्र आयुष्य दुसऱ्यासाठी वेचलेलं आहे. अरे स्वार्थासाठी कोणीही आयुष्यात जगणारे लोक असतात, परंतु स्वतःचा परमार्थ होऊ न हो पण इतरांचा झाला पाहिजे अशा उच्च कोटीचे उच्च विचाराचे संत असतात. आणि अशाच एका महान संतांचा अभंग जे सर्वांना सुपरिचित असणारे संत आहेत आपण चिंतनासाठी निवडलेलं आहे. थोडीशी प्रस्तावना अभंगाची पाहून पुढे अभंगाचं चिंतन करणार आहोत. विठ्ठला विठ्ठला संत श्रेष्ठ गंगा भारतीजी महाराज फार मोठे अनुभवी साधू, ज्यांचा 33वा हा पुण्यतिथी महोत्सव, त्यांचेच परमशिष्य संत श्रेष्ठ बालानंदजी महाराज आणि या महान संतद्वयांच्या सेवेमध्ये अहोरात्र रत असणारे आमचे हरिभक्त परायण भागवताचार्य राधेश्यामजी महाराज या सर्व संतांचा सर्वप्रथम उल्लेख करणं गरजेचं आहे, म्हणून मी त्यांचा उल्लेख केला. संत श्रेष्ठ गंगा भारतीजी महाराज मी स्वतः पाहिलेले आहे. बालानंदजी महाराजांना पाहण्याचा काही माझा योग नाही आला, पण गंगा भारतीजी महाराजांना मी अनेक वेळा अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. एक तपस्वी संत मी पाहिलेले अनुभवलेले संत संत नामदेव महाराजांचं जीवन, त्यांचा भक्ती मार्ग, त्यांनी दिलेला वारकरी संप्रदायाला भक्ती मार्ग, अगोदर त्यांच्या अगोदर हा संप्रदाय नव्हता असं मला म्हणायचं नाही. हा आदिनाथापासून आलेला भागवत संप्रदाय आहे, ज्याला आपण वैष्णव संप्रदाय वारकरी संप्रदाय म्हणतो, लक्षात ठेवा. परंतु हा भागवत धर्माचा केवळ प्रचार आणि प्रसार करणारा संप्रदाय नाही, भागवत धर्माचे सर्व धर्म म्हणजे लक्षणाचं पालन करणारा हा संप्रदाय आहे. आणि हा संप्रदायाचा उदय कारण काय असतं, या संप्रदायामध्ये भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय केलेला आहे. जेवढं महत्त्व भक्तीला देवलं तेवढं ज्ञानाला दिलेलं आहे. काय भक्ती आनंद लुटण्यासाठी आहे आणि ज्ञान आत्मसाक्षात्कारासाठी असते. या दोन गोष्टी आहेत. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये भक्तीचा परमोत्कर्ष होता, परंतु ज्ञानाची अपूर्णता होती. ती ज्ञानाची अपूर्णता त्यांचे गुरु संत विश्वोबा खेचर यांनी भरून काढली आणि याच्या पाठीमागे केवळ माऊलीचा आशीर्वाद. विठ्ठला विठ्ठला साधक दोन मार्गाचे असतात, एक भक्ती मार्गाचा साधक असतो, एक ज्ञान मार्गाचा साधक असतो. भक्ती मार्गाचा साधक असो, ज्ञान मार्गाचा साधक असो, सामान्य मनुष्य असतील या समाज असेल, सर्वांच्या पर्यंत भक्ती पोहोचायची आहे. आणि त्याच्यासाठी साधू संत आपल्यासाठी एवढे लहान झाले काय,
अरे ज्या लोकांच्या सानिध्यात आम्ही राहिलो, इतके ज्ञानी लोक असताना एवढे विनम्र. विठ्ठला वारकरी संप्रदायाची महिमा नामदेवरायांनी माऊलीने वाढवली. त्यांच्या काळामध्ये सुरुवात. आम्ही ज्यावेळी विद्यार्थी म्हणून ऋषिकेशला शिकायचो आणि गंगेच्या पलीकडे गीता भवन आहे, तिथे रामसुखदाजी महाराजांची प्रवचन व्हायची. काय रामसुखदाजी महाराज चालती बोलती जिवंत गीता ते, चालते ज्ञानाचे बिंब तयाचे, अवयव ते सुखाचे कोंब, माणूसपण हे भाग लौकिक भाग, या अधिकाराचे श्रेष्ठ पुरुष. आणि आम्ही कैलास आश्रममध्ये शिकायचो. त्यावेळेस आम्ही त्यांचं नाव, ते गीता प्रेसमुळे त्यांचं नाव सर्वांना माहीतच होतं, प्रचार होता. आणि स्वतः त्यांचे प्रवचन असल्यामुळे आम्हाला इच्छा झाली, विद्यार्थी लोक आम्ही चाललो. म्हणलं चला आपण आज प्रवचनाला जाऊ, पण अगोदर महाराजांची भेट घेऊ, दर्शन घेऊ अगोदर. गीता प्रेस आमच्या काळामध्ये सुद्धा मोठी बिल्डिंग होती, मोठा होता. आताही जास्त वाढला असेल, मी काय बऱ्याच दिवसाचं पाहिले नाही. मला एवढं सांगायचं, एका खोलीमध्ये महाराश्री होते आणि सेवक लोक होते त्यांचे. आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला महाराजांना भेटायचं आहे. महाराजांचं असं होतं, कोणी सामान्य माणसं ग्रस्ती वगैरे असतील त्यांच्या भेटीचा ठराविक वेळ होता त्यांनी दिलेला, पण कोणत्याही पंथ संप्रदायाचा साधू जर त्यांच्या भेटीला आणि दर्शनाला येत असेल तर त्याला वेळ नव्हता, कोणत्याही वेळी पाठवायचं. काय महाराज काही दिवसभर झोपत नव्हते, लक्षात ठेवा, दिवसभर झोपत नव्हते आणि रात्री सुद्धा 4 ते 3 ते 4च घंटे झोपायचे, अशी त्यांची दिनचर्या होती. आणि अखंड अहोरात्र भगवंताचं नामस्मरण करायचे, ज्ञानी होते. विठ्ठला त्या गोतात ज्ञान होतं, भक्ती होती, सर्वस्व होतं त्यांच्यामध्ये. ज्या पुरुषाने काशीच्या मणिकर्णिके घाटावरती अन्न नाही मिळालं तर पिंड खाल्ले, पिंड खाऊन त्यांनी अभ्यास केला. काय तो वारसा मला सुद्धा काही दिवस करावा लागला तसं, बरं का. कारण तिथं भिक्षा मिळत नव्हती, कोण्या आश्रमात नंबर लागत नव्हता. आणि मी स्वामीजींचं जीवन ऐकलं होतं. म्हणलं त्यांनी जर खाल्लं तर आपल्याला खायला काय हरकत आहे. मस्त भात मिळायचा, असे ते उंड्याचे हे मिळायचे शिजवलेले, म्हणजे पिंड खाऊन. पिंडाला कोणी शिवत सुद्धा नाही, खायची कोणाला इच्छा होणार नाही. पण प्रसंग आल्यानंतर, आणि साधूला काय नाही की प्रेताचा पिंड असो का कोणाचाही पिंड असो, आम्हाला काय. अरे हे भेव कोणाला आहे, जे सुतकी आहे त्यांना भीती असते, आम्हाला कोणाचं सुतक आहे. विठ्ठला महाराजांनी म्हटलंय की सुतकी मनसी सुतकी होशी, ब्रह्म मनसी ब्रह्म कान होशी. सुतकी म्हटलं की लगेच आम्हाला सुतक पडलं म्हणतात, आहे की नाही. आणि आम्ही सांगतो बाबा तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात, काय तुम्ही ब्रह्मरूप आहात, परंतु कुठं लक्षात बसतं. सांगण्याचं तात्पर्य मी सांगत होतो उदाहरण. महाराजांच्या भेटीसाठी गेलो आणि आम्ही काही विद्यार्थी, म्हणजे काय आम्ही काही मोठे अधिकारी पुरुष का मोठे साधू असं काही नाही, सामान्य विद्यार्थी. आणि त्यांची दर्शन घ्यायची मात्र इच्छा होती. महाराज ज्या रूममध्ये बसलेले होते तो सेवक होता. तो म्हणाला साधू संत आल्यानंतर महाराज विद्यार्थी असतील संत असतील तर कोणत्याही वेळी तुम्ही भेटायला जाऊ शकता. आणि काय नुसतं कवाड लोटलेलं, त्या माणसानं कवाड असं उघडून दिला आम्हाला आणि आम्ही आत घुसलो. संत रामसुखदासजी महाराज काय एक पोतं होता असं टाकलेलं, त्याला टाट म्हणतात हिंदीमध्ये. असा टाट होता 5 बाय 5चा, त्याच्यावरती बसलेले होते. असे समोर व्यासपीठा असं चौरंग होता, त्याच्यावर एक गीता ठेवलेली होती. आणि आम्ही त्या खोलीत घुसलो. काय खोलीत घुसल्यानंतर
आम्ही सर्वांनी नमस्कार केला, डोकं टेकवलं, म्हणलं त्यांना स्पर्श करा, आम्हाला काही नियम माहीत नव्हते, असं समोरून केला नमस्कार केल्यानंतर तटकन उठले आणि ते पोतं उचललं आम्हाला बसायला टाकलं. त्यांची लेवल काय आणि आम्ही लेवल नसलेली माणसं, त्यावेळी काहीच लेवल नव्हती आणि आता काही मोठी लेवल आली अशातलं मला काही सांगायचं नाही. काय साधूनं कधीच आयुष्यामध्ये समजू नये की आपण कोणत्या लेवलवर पोहोचलेलो आहोत. विठ्ठला पोहोचण्याचा भ्रम, पोहोचण्याची जी मानसिकता, पोहोचण्याची जी आंत आहे ती साधू जीवनाला खात असते. म्हणून तिकडे जाण्याचा प्रयत्नच करू नये. जेवढं तुम्हाला सरळ राहता येईल, सोपं राहता येईल, सामान्य राहता येईल, त्याच्यात जो आनंद आहे आणि मोठं पण भोगण्यात कधीच आनंद नसतो. विठ्ठला जयांगी मोठेपण तया यातना कठीण, अवघड आहे. आणि मग आम्ही दर्शन टाकलं, आम्हाला बसायला, ते स्वतः खाली बसले आणि आम्ही इतके घाबरून गेलो. म्हटलं आपण काहीच नसताना एवढे मोठे महाराज संत आहेत आणि त्यांनी आम्हाला, अरे बाबा तुम्ही माऊलीची सेवा करता, तुम्ही वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी आहात, काय श्रेष्ठ आहात, भले आहात, आणि लगेच बसा याच्यावर. काय हमने कहा बाबा महाराज हम इसके ऊपर नहीं बैठ सकते, हम विद्यार्थी है, पढ़ने वाले. अरे पढ़ने वाले है कोई बात नहीं, लेकिन साधु के मार्ग पर चलने वाले हैं ना, मैं तो आदर्श समजता हूँ विद्यार्थियों को भी. काय आणि आम्ही त्याच्यावर तर काही बसलो नाही. शेवटी त्यांच्याकडे लोटून दिलं, तेही बसले नाही ना आम्ही बसलो नाही. मग 4 गोष्टी झाल्या. त्यांनी आम्हाला साधकाविषयी सांगितलं की साधक कसा असला पाहिजे, का असला पाहिजे, साधूनं कसं राहायला पाहिजे. दुसरी कोणती गोष्ट नाही काढली, साधू चर्चा केली. विठ्ठला आणि बोलता बोलता एक रामायणाचा दाखला देऊन दिला. काय साधु चरित शुभ चरित कपा आसो निरस विशद गुणमय फल जा आसो साधु चरित शुभ चरित कपासो निरस विशद गुण मय फल जासो. एक चौपाई बोलले, थोडस इतकं मोलाचं सांगितलं. काय काय साधू जवळ सर्व मूल्य असतात. साधू साधकाचं जीवन जाणत असतात आणि त्यांची एकच प्रांजळ इच्छा असते, एके दिवशी साधकाने सुद्धा साधू व्हावं. काय साधूची इच्छा फार पवित्र असते, पण तुम्ही त्यांच्या इच्छेला समजू शकत नाही आणि म्हणून साधू होऊ शकत नाही. विठ्ठला साधू चरित शुभ चरित कपासू. काय माऊली म्हणतात, जे जे व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. काय अनवरत अखंड आनंदाचा वर्षाव करणारे कोणावर? साधकाच्या चित्तभूमीवरती. काय इतके कृपाळू असतात. विठ्ठला आणि सरळ उपदेश आहे, लक्षात घ्या. उपदेश काही अवघड नाही. आपल्या हृदयाची अंतकरणाची तयारी असेल, जिज्ञासा असेल, अधिकार आलेला असेल, अंतरंगता असेल तर उपदेश पचू शकतो. नाही तर ग्रंथ लोकांनी गिळलेले आहेत, परंतु उपयोग झालेला नाही अजून. विठ्ठला
ज्या कैलास आश्रमामध्ये आम्ही शिकलो तिथे हरिहर तीर्थ म्हणून छोटे महाराज होते. आणि एकदा असे आम्ही सकाळी सकाळी स्नानाला गंगेवर जायचो. आमचं कसं होतं, राहायची सोय नाही, खायची सोय नाही, अंतरायची सोय नाही आणि कपडे घालायची सुद्धा सोय नाही. माझ्याबरोबर जो होता आम्ही एक धोतर नेलं तर इकडून त्याचे 2 धोतर केले, लुंग्या घातल्या. अंगावर सुद्धा उपरणं घ्यायला नाही, इतकी कठीण अवस्था होती. तुम्ही तर फार भाग्यशाली आहे. विठ्ठला जोपर्यंत उपाधिमुक्त आणि निर्मोही जीवन असतं तोपर्यंत परमार्थाचा आनंद उपभोगता येतो. आणि हे जर नसेल तर परमार्थाचा आनंद उपभोगता येत नाही. आपण जे काही भोगत आहोत तो संसाराचा आनंद भोगत आहोत. काय साधूच्या रूपात सुद्धा संसाराचा आनंद आपण उपभोगत आहोत. हे आपलं लक्षण नाही, हे आपलं कर्तव्य नाही, ही आपली साधुता नाही. मला सांगायचं, राहा कोठे, बंगल्यात राहा, राजभवनामध्ये राहा, फक्त साधुता सोडू नका. विठ्ठला म्हणून संतांनी सर्वांना सांगून ठेवलं. काय सांगितलेलं आहे? गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दृष्टीने, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्टिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी. सर्वांना विनंती केलेली आहे. कोण केली विनंती? तुकोबारायांनी केली. कोण तुकोबाराय? ज्यांना प्रतिक्षणाला भगवंताचा साक्षात्कार होत होता. त्या एवढ्या महान थोर साधूने एवढी विनम्रता स्वीकारली. काय साधू जेवढा मोठा होईल तेवढी विनम्रता त्याच्यामध्ये येत असते. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, सुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. समदर्शिना हा पंडिता, असा पंडित, असा साधू, असा ज्ञानी असेल त्याच्यामध्ये ज्ञानाने विनय प्राप्त होत असतो. विठ्ठला गाते श्रोते आणि पाहते. गाणाऱ्यांना काय, जे पाठीमागे उभे राहिले ते गाणारे आहे की नाही, आणि जे समोर बसले ते श्रोते. गाते श्रोते आणि पाहते. काही पायाला आले, दररोज पांढऱ्या कपड्यातला येऊन सांगत होता, लाल कपड्याला येऊन बसला, चला पाहून घेऊ. काही नुसते पाहण्यासाठी येतात. कीर्तन पाहण्याची गोष्ट नाही, कीर्तन हे श्रवण करण्याची गोष्ट आहे. चतुर विनोदे दुष्टिते. काही चतुर म्हणजे शहाणे, पंडित, विद्वान, ते चतुर आहे. काही विनोद करणारे आहे की नाही. विनोद करणारे म्हणजे कीर्तनात, प्रवचनात, कथेत विनोद करणारे. वारकरी संप्रदाय ज्यांनी संस्थेच्या रूपात पुढे नेला असे वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर मामा, ते म्हणायचे काय, कीर्तनात विनोद असावा, पण विनोदाची फक्त झालर असावी. काय असावी? झालर असावी. तुम्ही तर इतके थिगळं लावता त्या कीर्तनामध्ये विनोदाचे की कपड्याला जागा शिल्लक राहत नाही. आणि तुम्ही पागल लोक असे मस्त असतात.
तुम्ही कधीही शहाणे होणार नाही विनोदाला जर भुलले तर. विठ्ठला अरे विचार ग्रहण करणारी बुद्धी असावी, लक्षात ठेवा. आता तुमचे डोके हलके असल्यामुळे तुम्हाला विनोद ते कळतं, ते सोपं असतं कळायला, आहे की नाही? कारण ते तुमच्या संसारातल्याच गोष्टी असतात. मी तो 5-6 ठिकाणी असं ऐकत राहिलो सहज, तर जे साडीचं दूध उदाहरण होतं 10-15 तरी कीर्तन करायला ते साडीचं उदाहरण आहे. सासरची साडी माहेरला आणि माहेरची साडी सासरला, आहे की नाही? अरे सांगता काय तुम्ही? विठ्ठला चतुर विनोदे दुश्चिते. दुश्चित्त ज्याचं अंतकरण शुद्ध नाही, चांगलं नाही, दुष्ट अंतकरण आहे, शुद्ध विचार नाही, शुद्ध मन नाही, शुद्ध आचरण नाही. आमचे गुरुजी सांगायचे रंगनाथ महाराज की 4 गोष्टी साधू जीवनामध्ये महत्वाच्या असतात: आचार, विचार, कृती आणि उच्चार. काय? आचरण पहिली गोष्ट. गुरुजी सांगायचे आचार, आचरणानुसार विचार, विचारानुसार कृती, काय वागणूक, आणि जशी कृती केली, जे केलं, जे अनुभवलं तेवढं सांगायचं. विठ्ठला बोले तैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले तोची साधू. असं चकारात्मक सांगितलं, त्यालाच फक्त साधू म्हणायचं. वचनाप्रमाणे आचरण करतो, आचरणाप्रमाणे उच्चार करतो, उच्चाराप्रमाणे कृती करतो, आणि कृती झाल्यानंतर काय त्याप्रमाणे उच्चार म्हणजे उपदेश करतो. विठ्ठला नेहमी कीर्तन न कळणारी माणसंच म्हणतात वा काय कीर्तन झालं. जी कीर्तन न कळणारी माणसं, ज्याला कीर्तन करणार ते अशी वा करतच नाही कोणाची. ते तर प्रसन्न होतं, आतल्या आत बाहेर प्रसन्न होतं. आणि ज्याला काही कीर्तन कळत नाही, बापरे काय रात्री कीर्तन झालं, परवा काय झालं, सुरुवातीच्या दिवशी काय झालं. अरे कीर्तनच झालं नाही, काय सांगतो कीर्तन झालं. कीर्तन झालं असतं तर बरोबर होतं, कीर्तन झालं म्हणून. विठ्ठला गोष्ट लक्षात ठेवा, तालमीतला पैलवान वेगळा असतो आणि हंगामी पैलवान वेगळा असतो. ऐक नाही, हिवाळा लागला की लगेच उडदाची डाळ भिजवायला लागतो. तो तालमीतला पैलवान नाही. अरे तालमीतला अभ्यास, तालमीतला पैलवान, तालमीतला साधू, परंपरेचा साधू, काय हे वेगळी गोष्ट असते. आणि मला एवढं सांगायचं की तुकोबरायांनी विनंतीपूर्वक सर्वांना सांगितलं, गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदे दुश्चिते. एवढंच नाही, सोहम भावे पूर्ण ज्ञाते. सोहम हे ज्ञान ज्याला झालेलं आहे, येत ज्ञानाचा साक्षात्कार ज्याला झालेला आहे, आणि जो पूर्ण ज्ञानी आहे कोण? व्यास वशिष्ठ शुक गोंधाणी. भाव
कोण सोहमभावे पूर्ण ज्ञात्याची मालिका आहे. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विचरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. आणि या संतांच्या अधिकाराचे आपले संत नामदेव महाराज तेच नाचायचं सांगतात अभंगाच्या पहिल्या. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. कोण सांगतात? संत श्रेष्ठ नामदेव महाराज. काय सांगतात ते? म्हणतात कीर्तनाच्या रंगात नाचू. स्वामध्ये, माणसामध्ये, समाजामध्ये, लोकांमध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये काय त्यांची संकोचित वृत्ती नसते. साधूची वृत्ती व्यापक असते, उदार असते. उदार आणि व्यापकत्व ज्या वृत्तीचा विषय आहे ती साधू वृत्ती आहे. विठ्ठला कारण काय की तुमचे आमचे दुकानं संकोचित आहे. छोटे छोटे दुकानं लावलेत आपण आपले पुरते आहे की नाही. आणि जे स्वार्थी आहे ते स्वतःसाठी दुकानं. आणि संतांचे संत सज्जनी मांडिले दुकान दया पाहिजे ते आहे. संत सज्जनी मांडिले दुकान दया पाहिजे ते आहे. भक्ती मुक्ती फुकाची साठी कोणी तयाकडे न पाहे. भक्ती मुक्ती फुकाची साठी संत सज्जनी मांडिले दुकान दया पाहिजे ते आहे. संत सज्जनी संत सज्जनी मांडले दुकान जे दया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाची साठी कोणी तयाकडे न पाहे रे. फुकट वाटणाऱ्याला काहीच महत्व नाही. जो पैसे देऊन वाटतो आणि पैसे देऊन घेतो त्याला महत्व आहे. काय आम्ही दिल्लीमध्ये शिकत असताना तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही सुरुवातीलाच आम्ही ज्या वर्षी गेलो तिथे तर 26 जानेवारी होती. आम्ही 26 जानेवारी पाहिली होती पण शाळेतली पाहिली होती. पण दिल्लीमध्ये इंडिया गेटच्या आणि राष्ट्रपती भवनाच्या मध्ये
भव्य दिव्य स्वरूपात संपूर्ण राष्ट्र नाही जग ज्या 26 जानेवारीच्या उत्सवाला पाहतं आम्हालाही वाटलं चला वा आपण आम्ही विद्यार्थी होतो शिकत होतो विद्यालयामध्ये आम्ही गेलो तिथे जाऊन पोहोचलो 26 जानेवारी म्हणजे एकदम तिकडच्या थंडीमध्ये येणारी आपल्या इकडे थंडी असते पण कमी असते आणि जो राजपथ आहे राजपथच्या दोन्ही बाजूला गार्डन आहे त्याच्यामध्ये लॉन्स लावलेले आहे ते लॉन त्याच्यावरती त्या ठिकाणी दड पडते आता तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात इकडच्या मराठी ऐकले दव म्हणतात तुमची भाषा नाही हो यांची भाषा विठ्ठल तुमच्या भाषेमध्ये वदार म्हणतात त्याला काय म्हणतात वदाड पडलं ऐकले शुद्ध भाषेमध्ये दव विठ्ठल आणि आम्ही रस्त्याने असे पायी चाललो होतो 4-5 जण लवकर पोहोचायचं आणि जागा धरायची आता जिथं बसायचं तिथं काय अशा चटाया टाकलेल्या नव्हत्या त्या गवतावर बसायचं दव पडलेल्या त्या आणि मोठमोठ्या लोकांना जे मान्यवर होते त्यांना तर खुर्च्या वगैरे सर्व व्यवस्था होती बाकी सामान्याला काय कुठेही बसा आणि गेलो बा तिथे समोर गेलो ते ट्रक उभा होता आणि त्या ट्रकमध्ये पुस्तकं वाटू लागले त्या ट्रकमधले लोक आणि ते ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ बायबल होता मोठा पुस्तक काय चांगलं मोठं 500 पेजेसचं पुस्तक असेल आणि त्याचा साईज असेल 1 फूट लंब आणि 9 फूट रुंद 9 इंच रुंद 1 फूट लंब असा मोठा ग्रंथ होता पुस्तक एवढी झोंबड पडली ते फुकट होते फुकट आहे की नाही आणि सर्व जगामध्ये फुकट घेणारा देश जर सर्वात पुढे असेल तर भारत आहे आणि भारतात महाराष्ट्र फुकट गोडे मिळत असेल तर सोडणारच नाही विठ्ठल हा जिल्हा कोणता आहे परभणी आहे का जालना आहे म्हणून नाही सांगत परभणी म्हणजे आमची जर्मनी आहे तिकडं देशात काय जगात जर्मनी आहे आणि भारतात परभणी आहे की नाही विशेष जिल्हा आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही अस्तित्वात नव्हते तुम्हाला नंतर जिल्हा मिळाला कोणता हे परतूर सुद्धा परभणी जिल्ह्यात होता अगोदर विठ्ठल मला असं वाटू लागलं अरे बाप रे किती लोक ग्रंथ घेऊन राहिले नक्की वाचल्याशिवाय राहणार नाही करणार नाही आणि एक प्रत्येकाच्या हातात पुस्तक आणि मग गेलं त्या लॉनवर त्याच्यावरती ते दव पडलेला सर्व पाणीच पाणी आहे की नाही लोकांनी काय केलं पुस्तक असं केलं लगेच खाली घातले बसले त्याच्या कसं मिळालं ते फुकट मिळालं होतं त्याचं महत्व आहे का आहे की नाही तुम्ही पंक्तीमध्ये बसता सप्त्यात कशात असो लग्नाची पंगत असो फुकट असते की नाही मग कोणी कोणी अर्ध सोडून देतं तुमच्या घरातलं अन्न सोडता तुम्ही ताटात आणि फुकटं अन्न सोडून देता 2-4 घास खाल्ले काही ना अर्ध खाल्लं काही ना अर्ध सोडून दिलं फुकटचं महत्वच नसतं लक्षात ठेवा आणि आमच्या काळामध्ये काय ते फुकट कीर्तन होते काय होते फुकट कीर्तन नारळ सुद्धा द्यायचं नाही ते सोडून द्या पत्रिका वगैरे काय चाललं सुरुवातीला असंच होतं सर्व आहे की नाही फुकट काहीच महत्व नाही कीर्तन झालं की त्याला चहाला सुद्धा विचारायचं नाही महाराज चहा पिता का नाही आहे की नाही आता पैसे घेऊन सन्मान आहे बाबा पैसेही देताना सन्मानही करता म्हणजे परिवर्तन खूप झाला बदल खूप झाला तर मला काय म्हणायचं फुकटला काही महत्व नाही एवढे किमती पुस्तक सनलाईट पेपरवर छापलेले एवढे सुंदर ते ग्रंथ ते सुद्धा कोणातरी धर्माचा धर्मग्रंथ होता त्याच्यामध्ये ज्ञानाच्याच गोष्टी होत्या असं काही नाही पण लोकांनी दुरुपयोग केला त्याचा काय केला फुकट भेटलं म्हणून विठ्ठल आदिनाथापासून मच्छिंद्रनाथापासून गोरक्ष गहिनीपर्यंत गहिनीपासून निवृत्तीनाथापर्यंत निवृत्तीपासून ज्ञाननाथापर्यंत ज्ञाननाथाचे सोपानदेव मुक्ताई सर्व इथपर्यंत पायामध्ये घुंगरं बांधून एकही वारकरी वैष्णव नाचला नव्हता
पहिले घुंगर कोणा बांधले पायात? संत नामदेव महाराजांनी. भक्तीचा रस लुटायचा असेल तर नाचल्याशिवाय मिळणार नाही. ही नृत्याची परंपरा वारकरी संप्रदायाला ही महान देण जर कोणी दिली असेल तर ते संत नामदेव महाराज. विठ्ठला मला सांगायचं एवढंच महत्वाची गोष्ट की नामदेव महाराजांनी म्हटलं नाचू कीर्तनाचे रंगी. कोणाच्या रंगात नाचायचं? कीर्तनाच्या. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. नृत्याची परंपरा फार जुनी आहे. काय? वारकरी संप्रदायाचा आद्य गुरु जे भगवान सदाशिव महादेव होते, आदिनाथ ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा नाचत होते. मग त्यांच्यापासून जे सोडून दिलं नाचायचं बाबा नामदेव महाराजांना ती परंपरा पुन्हा आली. म्हणजे भगवंतानं स्वतः नृत्य केलं. विठ्ठला म्हणून सर्वात प्रथम नृत्य शिवाने केलेलं आहे. शिवाचं नृत्य कोणतं? तांडव नृत्य आहे की नाही? प्रत्येक नृत्याचं शास्त्र असतं, लक्षात ठेवा. प्रत्येक नृत्याचं शास्त्र असतं, गायनाचं शास्त्र असतं, वाजवण्याचं शास्त्र असतं. शास्त्राला सोडून जो वाजवतो त्याला काही महिमा नसते. म्हणून शास्त्र वाजवलं पाहिजे, लक्षात ठेवा. तू हे पोरं मृदंगाचे बोल शिकतात, म्हणून गायन करत असताना बोलावरच ते गायन झालं पाहिजे, त्या ठेक्यात झालं पाहिजे, त्या तालात झालं पाहिजे. नाही तर कोणी रेल्वेचा आवाज काढायला लागला, कोणी कशाचा आवाज काढला, ते शास्त्र नाही. विठ्ठला ती कला आहे, जरूर आहे. मी एकदा तर असा मृदंग ऐकला त्याच्यामध्ये सासू सुनाचे भांडणं वाजवले त्यानं. तुला वाजवता येतात? लग्न झालं तू अंकस काय वाजवत? विठ्ठला असे सासू सुनाचे भांडणं वाजवले. ते लोक म्हणाले, समोरचे कोणाच तरी कीर्तन चालू होतं, मी होतो त्यात बसलेला. ते म्हणे महाराज कीर्तन बंद करा, हे भांडणंच ऐकू द्या शेवटपर्यंत. त्यानं अर्धा 15-20 मिनिट कीर्तन बंद ठेवलं. कला आहे ती, कला आहे, पण शास्त्र नाही. काय? शास्त्रामध्ये कला आणि शास्त्र वेगळं असतं, लक्षात ठेवा. आणि ज्याला शास्त्राची कला जमली तो विद्वान. विठ्ठला पहिला नृत्य वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिवाने केलं. काय? आणि श्रीकृष्ण नट होते. श्रीकृष्णही सुद्धा नाचले रासक्रीडेमध्ये, ते नट होते. आणि त्याच्या पुढे शिव नटराज होते. ज्यावेळी श्रीकृष्ण नटराज झाले तर ते नटराज राज झाले. नृत्तावसाने नटराज राजो नन्नाद ढक्काम नवपंचवारम. ऐक नाही, नृत्तावसाने नटराज राजो. नुसते नट नाही, नुसते नटराजा नाही, नटराजाचे राजा होते. आणि श्रीकृष्ण केवळ नटराज. विठ्ठला बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपीशम वैजयंती च मालाम रंध्रान्वेनोर्धर सुधया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्तिः. श्रीकृष्ण केवळ नटवर वपू, नटवर होता. आणि शंकर भगवान नटवर, नटराजा, राजाचे राजा, नटाचे नाही, नटराज राजाचे राजा होते. म्हणून नाचण्यामध्ये जेवढे आतापर्यंत नाचणारे झाले, एक नंबर भगवान शंकराचा. विठ्ठला
ही परंपरा पुढे नामदेवरायाने चालवली. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचणी म्हणा ज्ञानदेव बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नाच किती नाचले नामदेवराय. दे नाचले, देवाला नाचवलं. देव इतका नाचला की त्याचा पिचा धन्य जगी तोची हरी रंगीनाचे. धन्य जगी तोची हरी रंगीनाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगीना. हो, तो जगामध्ये धन्य आहे जो हरीच्या रंगात नसतो. इथे कीर्तनाच्या रंगी म्हटलेलं आहे. कीर्तन म्हणजे नाम, आणि वारकरी संप्रदाय नाम आणि नामीमध्ये अभेद सांगतो. पण नामासाठी नाचणं काय, नामीसाठी नाचणं काय एकच गोष्ट आहे. म्हणून धन्य जगी तोची एकी हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. नृत्य शब्दाचा अर्थ भरतनाट्यम नावाचं शास्त्र आहे, त्याच्यामध्ये नृत्याचा अर्थ नृत्याचं लक्षण केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला रसभाव अभिनयादी युतम नृत्यम इरियते. ज्याच्यामध्ये रस आहे, ज्याच्यामध्ये भाव निष्पत्ती आहे, आणि ज्याच्यामध्ये अभिनय आहे, या तीन गुणाने जे युक्त असतं त्याला नृत्य असं म्हणतात. हे भरतनाट्यम आहे. विठ्ठला नाट्यशास्त्र आहे, लक्षात ठेवा. अनेक प्रकारचे नृत्य आहेत. आताही आपल्याला टीव्हीवर, चॅनलवर, याच्यावरती प्रत्यक्ष नृत्य पाहायला मिळतात. कथक नृत्य आहे, कुचिपुडी नृत्य आहे, मणिपुरी नृत्य आहे. हे आधुनिक काळामध्ये आहे. शास्त्रीय नृत्य सर्व आधुनिक काळामध्ये चालणारे नृत्य आहेत. तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा नृत्य आहे, त्याला पावली नृत्य म्हणतात. कोणतं नृत्य आहे? ज्या तुम्ही पावल्या खेळता ते पावली नृत्य आहे. रासक्रीडेमध्ये श्रीमद भागवतामध्ये रासक्रीडा ज्या नृत्यात झाली ते हलासक नावाचं नृत्य होतं. त्या हलासक नावाच्या नृत्यामध्ये रासक्रीडा झाली. आणि रावणाने खूप तपश्चर्या केल्यानंतर शिव नाचले. ते कोणतं नृत्य होतं? तांडव. विठ्ठला काही लोक सर्व गुण संपन्न असतात, काही एखाद्या विशिष्ट गुणामध्ये प्रावीण्य मिळवलेलं असतं. लक्षात ठेवा. शिवाचं प्रावीण्य तांडव नृत्यात होतं, आणि श्रीकृष्ण परमात्मा जे नाचले ते हलिसक नृत्यामध्ये. ते सूक्ष्म अति बारीक अशा प्रकारचं नृत्य होतं. ते सर्वांना करता येणार नाही. एकदा
रासक्रीडा चालू असताना शिव भगवान पार्वती जात होती रासक्रीडेला. कोण जात होतं? पार्वती जात होती. शंकर भगवान म्हणाले आमचा लाव ना एखाद्या वेळेस नंबर. पार्वती म्हणाली तिथं माणसांचा पुरुषाचा नंबर लागत नाही, तिथं फक्त स्त्रियांचा नंबर चालतो, आहे की नाही? फक्त तिथे एकच पुरुष आहे भगवान श्रीकृष्ण, आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणीही पुरुष तिथे रासक्रीडेमध्ये येऊ शकत नाही. शिव भगवान ते भोलेनाथ होते, त्यांनी हट्ट धरला. ते म्हणे कसंही कर आणि माझा नंबर लावच तू. आता ते म्हणे मी तुमचा एखाद्या नंबर लावला समजा, मी काही देवाला विचार नाही पण मीच लावला समजा, परंतु तुम्हाला तिथं माझ्या पाठीमागे यावं लागेल. तिथं इतकं बारीक नाचावं लागतं. नाचिन्न म्हणे मला काय नाचता येत नाही का? अहो पण हे माणसाच्या रूपात जमत नाही, मी साडी नेसतो, साडी चोळी सर्व शृंगार करतो सर्व. पार्वती म्हणले तुम्ही सर्व कराल पण दाढी कुठं झाकायची? हातात लंबी दाढी, आहे की नाही? मग दाढी म्हणजे दाढी करून येतो मग, आहे की नाही? आता तर घरीच व्यवस्था असते दाढीची ना. त्या काळामध्ये आमच्या जुन्या काळामध्ये तर नाव्याकडे जावं लागायचं. वारकाच्या तिथं गेलं तर दाढीन कटिंग सर्व काही व्हायचं, आहे की नाही? आता सर्वच हजाम झाल्यामुळे घरच्या घरीच आहे. विठ्ठला आम्ही काशीत राहायचो रे, मग आमच्या दाढी या जटा अशा नाव्याच्या दुकानापुढून गेले की शिव्या. हे आरामखोर पता नाही कुठून इकडं राहायला आले, कधी दाढी नाही करत, कधी कटिंग करत नाही, कधी पैसे खर्च करत नाही. त्यांच्या दुकानापुढून गेले की एक दोन तरी शिव्या खावत लागायच्या काय पा. आणि मग ते शंकर भगवान म्हणजे मी सर्व करून येतो, तुला तू जसं म्हणशील तसं करून येतो, आहे की नाही? मग ते दाढी कटिंग वगैरे सर्व केलं आणि केस वगैरे सर्व लावले आणि साडी नेसली, ब्लाऊजही घातला आणि सर्व काही. पार्वती म्हणाली हे तर जमलं, म्हणाली आता बाईचं रूप घेतलं तुम्ही, परंतु आता मी पुढं चालील तर माझ्यासारखं तुम्हाला मागून चालता आलं पाहिजे. अरे माणसाला बाईसारखं चालता येईल का? आणि माणसं जर बायासारखे चालू लागले त्याला कोणी माणूस म्हणेल का? नाही. शंकर भगवान म्हणाले बापरे याची तर ट्रेनिंग घ्यावं लागेल बाबा, 4-10 दिवस तरी नक्की ट्रेनिंग घ्यावं लागेल तुझ्यासारखं चालायचं म्हटल्यानंतर. काय परंतु मी नाही का कर जमवतो मला, असं काही नाही. तू पुढे चाल आणि फक्त काय करायचं तिथं गेल्यानंतर काय, आणि मला काही चुकत आटलं तर बारीक चिमटा घ्यायचा, काय मागुनाचा कमरेला चिमटा घ्यायचा, कुठेतरी घ्यायचा चिमटा. हिला वाटलं बरा चान्स आहे आता चिमटे घ्यायचा, आहे की नाही? आता याला चालताच येत न बरोबर, धड चालता चिमटा घेतला की पुन्हा ते अरे जे नाही व्हायचं ते बेढब होऊन जायचं. आणि तिथं गेल्याबरोबर काय भगवान फार चतुर आहे, चतुर राहतो. त्याने म्हटलं की आज कोणीतरी नवीन नवेली आलेली आहे, नवीन बाई कोणीतरी प्रवेश करते. प्रभून अहो रात्र ज्याचं चिंतन ध्यान मनन करता श्रीकृष्ण भगवान ते शिव, कोणीतरी नवीन बाई आलेली दिसते. आणि मग देवाने म्हटलं नवीन आलेल्या परिचय द्या, जुन्या येतात त्यांनी सुद्धा आपापला परिचय द्यायचा. नाव सांगायचं, गाव सांगायचं, पतीचं नाव सांगायचं, सासऱ्याचं नाव सांगायचं, फक्त सासूचं सांगायचं नाही. विठ्ठला आणि मग बाकीच्या बायाने म्हटलं बा आमच्याबरोबर काही नवीन कोणी आलं नाही, पण ही बाई येते ना कैलास पर्वतावरून, हिच्याबरोबर कोणीतरी आलेले बा, याचा परिचय विचारा त्या बाईचा, आहे की नाही? लोक इतका जोरात चिमटा काढला पार्वतीनं. म्हणे बरोबर उभे राहा, जशी बाई उभे राहते तशी उभे राहा, तसे हावभाव करा. अभिनय रस आहे, भाव आहे, पण अभिनय सुद्धा असला पाहिजे. मग काय झालं एव्हाने, मग हे बघ जास्त चिमटे घेऊ नको. तुमच्या भागात ते लोक आहेत का बंजारी समाज, लमानी म्हणतात त्यांना. होळीच्या दिवशी काय करतात, बाया दारू पितात आणि माणसे दारू पितात, बायाच्या हातात काठ्या असतात. त्या दिवशी फक्त एक दिवस नवऱ्याला मारायची मुभा असते. काही ऐकायच करत नाही, जेवढा ठोकायचा तेवढा ठोकून घेतात. आता चान्सच आला. भगवान म्हणाले ही नवी दिसते, परिचय द्या. पार्वती म्हणे देवा ती आजच आली, तिने मला येताना सांगून ठेवलं की 1-2 दिवसांनी माझा पूर्णच परिचय देऊन टाकील, पण आजच्या दिवशी विचारू नका, ती खूपच लाजते, खूप लाजरी आहे.
काय देव म्हणाला काही हरकत नाही, पण हिला बारीक नाचता येतं का? आता ते भोलेनाथ पाय पाय इतके लंबे लंबे पाय होते, कोणत्या दुकानावरचा बूट त्यांना येत नव्हता, इतके लंबे लंबे पाय आहे की नाही. काय अजान भाऊ होते शिव काय होते? अजान भाऊ. उभे राहिल्यानंतर त्यांचे बोट गुडघ्याच्या खाली येत होते, त्याला अजान भाऊ म्हणतात. विठ्ठला ते स्वामी समर्थ महाराज तुम्ही ज्याची भक्ती करतात तेही अजान भाऊ होते. आमचे गजानन महाराज शेगावचे ते काय होते? अजान भाऊ संत होते. उभे राहिले तर त्यांचे हात गुडघ्याच्या खाली यायचे इतभर असे, इतके लंबे लंबे हात होते. असे दिव्य पुरुषाचेच दिव्य पुरुषच अजान भाऊ असतात, लक्षात ठेवा. आणि जो अजान भाऊ असतो तो काहीतरी विशेष असते. मग काय झालं? उद्या देईल परिचय. बघ हिला नाचता येतं का? तुम्ही आणलं तर हिला नाचता येतं का बारीक? आणि लगेच पार्वतीनं चिमटा काढला, म्हणे बारीक नाचा. काय झाला? सुरू रास सुरू झाला. विठ्ठला विठ्ठला रास सुरू झाला. भगवान नाचायला लागले, गोपिका नाचायला लागल्या. आणि या बुवानं सुरुवातीला बला धरला ताल, जसं सावध होऊन ताल धरला आहे की नाही. पण हळूहळू हळू नृत्य रंगात आलं. काय रंगात आल्यानंतर झालं ना तांडव नृत्य सुरू नाही. साडी कोणीकडच्या कोणीकडे गेली, सर्वच काही हाय. जे तांडव सुरू केलं, भगवान म्हणले हे भूत, हे भूत कस काय आलं ह्याच्यामध्ये? काय पार्वती म्हणाली आपला काय नियम होता, फक्त इथं स्त्रियांना आणि पुरुषाला प्रवेश नाही, भूताला प्रवेश द्यायला काय हरकत येते का? पुरुष थोडे भूत येते की नाही. म्हणजे पार्वती हुशार असल्यामुळे पार्वतीनं आपला नवरा नेला त्या रासक्रीडेमध्ये सपाटून आहे की नाही. तुम्ही तर कीर्तनापर्यंत आणू शकत नाही, तर नाचण्यात काय सपाटून नेसाल? विठ्ठला नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाच्या रंगामध्ये नाचले नामदेवराय. कीर्तनाच्या रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानाचा दिवा. ज्ञान म्हणजे विचार, ज्ञान म्हणजे प्रकाश. विठ्ठला विठ्ठला कशाच्या रंगात? नामाच्या रंगात, ज्ञानाच्या रंगात, भगवंताच्या रंगात, या कीर्तनाच्या रंगात हे वैष्णव नृत्य करत असतात. आता ज्ञानदीप लावू जगी, विचाराने समाज परिवर्तन घडत असतं. लक्षात ठेवा, विचाराने काय घडतं? समाज परिवर्तन घडत असते, त्याला विचार म्हणतात. आणि हे विचार भाग्यानेच ऐकायला मिळतात. काय आता इतका वर्षाचा सप्ताह तुम्ही करता, अजून माणसाचा मंडप भरला का? तुम्हाला मी काहीच बोलणार नाही. तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचा जागा तुम्ही पूर्ण बिलकुल चारी कोपरे चित केले. बरोबर, यांचा आहे का ताळमेळ? काही परिवर्तन झालं का यांच्यात? अरे वर्तमान काळामध्ये महिलांच्या मध्ये जे परिवर्तन आहे, केवळ वर्तमान काळातला या कलियुगातला परमार्थ तुमच्यावर टिकलेला आहे. यांच्याजवळ काही सामर्थ्य नाही. तुमच्या पुण्याईनं बिचारे हे सुद्धा येऊन बसले, एवढे माझ्या भाग्यानं मलाही मिळाले. काय बरं वाटून राहिले. विठ्ठला विठ्ठला म्हणजे माणसांना लाजा वाटायला पाहिजे. आपल्या गावात काय चालू आहे, कोण काय करून राहिलं. आमच्या बुलढाण्याला इस्लाम धर्माचा इस्तेमा झाला होता बरं का. 100 एकर जमीन, जे लोक हरभरे गहू पेरणार, आता 100 एकर जमिनीतले पैसे दिले जितकं उत्पन्न. तुमची 5 एकर जमीन आहे, तुम्हाला 50 पोते गहू होणार, तुम्हाला 50 क्विंटलचं पैसे देऊन टाकले. 100 एकर जमिनीतल्या पिकाचे पैसे दिले. 100 एकर जमीन पावले ठेवायला कमी पडली, इतके लोक आले. आणि तुम्हाला रोज कीर्तन, रोज पोथ्या, रोज पुराण, रोज काय परिवर्तन होतं का लोकांमध्ये? काय
अरे हा निर्जीव समाज आहे काय. जिथं गर्दी करायची नाही तिथं गर्दी करणार, आणि जिथं कल्याणाची बाब आहे, जिथं कल्याणाचा मार्ग मिळतो तिथं तुमच्याजवळ तुमचे डोके राहिलेले नाही. लक्षात ठेवा. म्हणजे वैचारिक दृष्ट्या एवढा खालवलेला समाज आपल्या हिंदू धर्मामध्ये पाहायला मिळतो, अन्य कोणत्याही धर्मामध्ये पाहायला मिळत नाही. त्यांच्यामध्ये पोथी पुराण नाही, आदेश आहे. इतक्यानी जमा व्हायचं, त्याच्यापेक्षा 1.5 पटीनं जमा होणार. आपल्या धर्माची महिमा काय, आपल्या धर्माची महिमा वाढवण्यासाठी ते एवढे एकजूट आहेत. लक्षात ठेवा. आणि तुमच्यात काय परिवर्तन आहे? जोपर्यंत हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा लागत नाही तोपर्यंत समाज परिवर्तन घेऊन उठत नाही. काय परिवर्तन झालं पाहिजे. जास्त गर्दी केली म्हणजे प्रवचन परिवर्तन नाही. काय विचार घेतल्यानंतर विचाराचं अनुकरण करणे हे परिवर्तन आहे. आणि अशा प्रकारचं परिवर्तन झालं पाहिजे. 100 एकराचा इज्तेमा. आम्ही तर दंग राहिलो. आमची गाडी चालली होती तर तिथं ते मुसलमानाचे पोरं पुऱ्याचे पाकिट, कचोरीचे पाकिट, गुलाबजामुनचे पाकिट आणि तुमच्या बिस्लरी, चांगल्या स्टँडर्ड कंपनीच्या बिस्लरी वगैरे, पाण्याच्या बोतल घ्या घ्या घ्या, कोणी घ्या. असं नाही की मुसलमानानंच घ्या म्हणून. काय कोणी घ्या घ्या घ्या. काय एकदा परभणीला होता तर माझी गाडी चालली होती आणि योगायोगाच आला. आमची गाडी उभी केली, घ्या महाराज. दुसरा म्हणाला ते हिंदू धर्माचे महाराज, तो घेणार नाही म्हणाले. ते आपलं हे घेणार. माझ्या डोळ्यात देखत म्हणजे माझ्या कानाने मी ऐकलं, हे घेणार नाही म्हणले. कशाला देतात त्याला? दुसरा मुसलमान आला म्हणे, मूर्खाव असं बोलत असतात का? ते म्हटले का नाही? नाही म्हटल्यानंतरचा प्रश्न आहे. आम्ही म्हटलं द्या म्हटलं बोतल. जेवण तर करून आलो आम्ही काय तिथलं खाऊ शकत नव्हतो. परंतु त्यांचा कस काय अपमान करायचा? ते माणुसकीच्या नात्यानं आपल्या समोर उभे आहेत, आपल्याला पाणी देत आहेत. निदान नको अन्न, निदान पाणी तरी घ्या, प्या, अथवा नका पिऊ, फेकून द्या, पण त्यांचा तर सन्मान करा. काय आपल्याजवळ किती विचार आहेत, किती ग्रंथ संपदा आहे, किती संत आहेत, किती साधू आहेत, तरी सुद्धा या समाजात अजूनही वैचारिक परिवर्तन नाही झालं. गर्दी करतील. रात्री आम्ही तिथं गेलो, मोठा कार्यक्रम. काय संगमनेर वगैरे, ते बाळासाहेब थोरात, ते सत्यजित तांबे वगैरे, ते पुढारी लोक आले, मोठमोठे साधू लोक आले, आळंदीचे काही इकडचे तिकडचे. कार्यक्रम याच्यापेक्षा 1.5 पटीनं मोठा मंडप होता, जास्त मोठा नव्हता. कारण तो एक ठराविक कार्यक्रम होता आणि ते एक महाराज होते, त्यांचा गौरव होता. 800-900 लोक झाले व त्या कार्यक्रमात. मी म्हटलं एवढा खर्च केला आमच्यासाठी, रथ, बोर्डर, प्रचार प्रसार, इतका खर्च केला आणि 900-1000 लोक जमा झाले. काय मंडप मोठा झाला, अर्धाही भरला नाही. काय आणि मग मी माझं भाषण केलं. मला काही जेवढं मला इकडे यायचं होता छत्रपती संभाजीनगरला, मी केलं आणि मी निघालो. मग नंतर 1 घंटा देगलूरकर महाराजांचं कीर्तन. त्यांच्या कीर्तनातही 700-800 लोक, त्या 900तले 300 गेले. पुन्हा कारण जे पुढारी टाईपचे असतात ते नुसते दाखवायला येतात, ते निघून गेले. 500-600 लोक राहिले. मग आम्ही इकडे औरंगाबाद जवळ आल्यानंतर संपला कार्यक्रम. ते म्हणाले महाराज थोडा उशिरा आले, लोक नसल्यामुळे 1 घंटाच कार्यक्रम केला आणि गेले. आणि मग त्याला विचारलं, मग कीर्तन झाल्यानंतर 5000 लोकांची पंगत झाली. कार्यक्रमात किती होते? 1000, 1500 नाही. आणि कीर्तन झाल्यानंतर 5000ची लोक पंगत झाली. हे परिवर्तन नाही, ही लाचारी आहे. याला परिवर्तन म्हणता येत नाही. लक्षात ठेवा. परिवर्तन म्हणजेच विचारच परिवर्तन करू शकतात. विठ्ठला काय झालं? ज्ञानदीप लावू जगी. स्वामी विवेकानंदाचं उदाहरण सांगतो. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. स्वामीजी नवीन संन्यासी झाले. परमहंसांनी त्यांना आदेश केला की आता 12 वर्ष भ्रमण कर, हे जग बघ. आणि भ्रमणाने जे अनुभव येतात ते शिकल्याने, अभ्यास केल्याने, अभ्यास केलेला जगाला सांगण्याने येत नसतात. काय हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 7 वर्ष मी भ्रमण केलं भारताचं. विठ्ठला विठ्ठला.
काळामध्ये रोड नव्हते, ह्या एवढ्या गाड्या नव्हत्या, काहीच नव्हतं, आणि पायी चालायचं, दिवसा एक टाइम भिक्षा मागायची, किती अवघड होतं. स्वामीजींच्या काळामध्ये त्याच्यापेक्षा अवघड असेल तो जुना काळ, 100 वर्षाच्या पूर्वीचा काळ. स्वामीजी फिरत 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 राजस्थानमध्ये आले. राजस्थानमध्ये एका राजाच्या इथे आले. तिथे खूप मोठा स्वागत सत्कार झाला. एक तरणा बाण संन्यासी, तेजस्वी माणूस, ब्रह्मतेज त्याच्यावरती, ब्रह्मचर्याचं ब्रह्मतेज त्यांच्यावरती झळकत होतं, आणि फार मोठे व्यक्तिमत्व, अवतारी पुरुष म्हणा. विठ्ठला विठ्ठला. तो पुरुष म्हणजे युग परिवर्तन पुरुष होते स्वामी विवेकानंद. त्यांनी युगात परिवर्तन आणलं. काय संपूर्ण समग्र जगामध्ये त्यांनी परिवर्तन आणलं. एका गीतेच्या भरोशावर, उपनिषदांच्या भरोशावर एवढे ज्ञानी पुरुष होते. मग काय झालं, त्या राजाने स्वागत सत्कार केला. संध्याकाळी प्रवचन झालं. माणसामध्ये जे गुण असतात ना, त्या गुणानुसारच माणूस बोलतो. त्यांच्यामध्ये विशेष गुण होता त्याग. ते त्यागावर प्रवचन केलं, आणि त्यागावर प्रवचन केल्यानंतर प्रवचन संपलं. संपल्यानंतर राजाच्या मनामध्ये एक संदेह राहिला, हा साधू बोलतो तसा त्यागी आहे का? यानं त्यागावर प्रवचन केलं. आणि त्याने थोड्या वेळानंतर पुन्हा स्वामीजींची भेट घेतली. त्यांच्या रूममध्ये जाऊन म्हणे, महाराज तुम्ही जे प्रवचनात बोलला ते तुमच्यामध्ये आहे का? प्रत्यक्ष तसा त्याग आहे का तुमच्यामध्ये? स्वामी विवेकानंदजी म्हणाले, या गोष्टीचं उत्तर माझ्याजवळ नाही. काय मी शब्दानं मी त्यागी आहे की मी कसा आहे, मी स्वतः या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. काय आणि तुला उत्तर मिळेल, जर तुला पाहिजे असेल तर त्यावेळी मिळेल, ज्यावेळी पाहिजे असेल त्यावेळी. काय त्याला कुठं सबुरी होती. त्यानं काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठले. स्वामीजींना सांगितलं की आजच्या दिवस आमच्याकडेच मुक्काम करा, एक दिवस राहा, पुन्हा प्रवचन करा. आणि तिकडे मंत्र्यांना वगैरे सांगून ठेवलं की आपल्या राज्यातली अशी उत्कृष्ट नृत्यांगना, अशी नृत्यांगना आणायची की त्याला अश्लील नृत्य करता आलं पाहिजे, आणि तिनं तसेच हावभाव केले पाहिजे. अभिनय सांगतो विठ्ठला. हो, काय गुणामध्ये उत्तर वृद्धी असते. काय रसभाव अभिनयादी उत्तम. रस असेल तर भाव निर्मिती होते, रस आणि भाव असेल तर अभिनय निर्मिती होतच असते. ती स्वाभाविक असतं सर्व. आणि मग काय झालं, सर्व तयारी झाली कशाची. राजाने सांगितलं की आज रंगशाळेमध्ये नृत्यांगनाचं नृत्य होईल, आणि स्वामीजींना सुद्धा आपण आमंत्रण करू. म्हणजे ते येतील का नृत्य पाहायला? काय साधू कधी तमाशा पाहायला जात नसतो. तो कीर्तनाला जाईल, प्रवचनाला जाईल, कथेला जाईल. तो तमाशातल्या नृत्य पाहायला जाऊ शकत नाही. परंतु मुद्दाम राजाने काय केलं, त्यांची परीक्षा घेण्यासाठी सांगितलं, महाराज आज रात्री आम्ही नृत्य ठेवलेलं आहे, आणि आपण ते नृत्य पाहायला यावं आमची अशी इच्छा आहे, आणि आपण यावं अशी इच्छा आहे, आपल्याला निमंत्रण आहे. स्वामीजीने चतुर होते, हुशार होते, शिकलेले होते, क्वालिफाईड होते, सर्व गोष्टी होत्या. त्याने म्हटलं काही हरकत नाही, काय तुमच्या लोकांची इच्छा असेल तर येईल ना, मी नृत्य पाहायला येईल. हे की नाही? पाहायला येणं वेगळं आणि घ्यायला येणं वेगळं असतं. बरं, जत्रा असते, जत्रात लोक पाहायला येतात. काही जत्रातल्या दुकानातल्या गोष्टी घ्यायला येतात. पाहायला येणं वेगळं आहे, घ्यायला येणं वेगळं आहे. जो घेईल त्याला लाभ होईल, जो पाहिल त्याला काहीच लाभ होणार नाही, लक्षात घ्या. आणि मग काय झालं, सर्व काही तयारी झाली. रात्रही आली, तिथे नृत्यांगनाही तयार झाली, ती रंगशाळाही सजली, आणि साज बसला. साज कोणता? कीर्तनाचा काय साज आहे? अरे माहिती आहे कीर्तनाचा कोणता साज आहे? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ. मृदंग, टाळ आणि विना हा कीर्तनाचा साज आहे. नृत्याचा साज आहे. काय तबला असेल, ढोलकी असेल, मृदंगही असतो नृत्यामध्ये, असं काही नाही. तंबोरा आहे, तानपुरा आहे, सर्व भानगडी, सर्व बासुरी आहे की नाही? सर्व गोष्टी नृत्याचा साज साधला. नृत्यांगना सजून आली, आणि तिला सांगून ठेवलं होतं अश्लील नृत्य करायचं, अंग प्रत्यंग साधूला दिसलं पाहिजे, हावभाव करायचे, अभिनय करायचा, आणि गाणं असं अश्लील गायचं. काय साधूनं मानत डोलावली पाहिजे. सर्व ठरलं.
आणि स्वामीजींचं आसन असं समोर लावलं, तिच्या समोरासमोर आले आणि ते बसले, आपलं आसन ग्रहण केलं त्यांनी. आणि माणसाचे डोळे उघडे असल्यानंतर जे दृश्य समोर असेल ते दिसत असतं. ते दृश्य घ्यायचं का न घ्यायचं हा हृदयाचा भाग आहे, पाहणं हा डोळ्याचा इंद्रियाचा भाग आहे. विठ्ठला विठ्ठला. नृत्यांगनेला वाटलं की कोण साधू आलेला आहे आपलं नृत्य पाहायला, एकदा त्याच्याकडे तर पाहून घेऊ. स्वामीजी डोळे उघडे करून 100% डोळे उघडे करून तिच्याकडे असे वरती पाहत होते. त्यांना वाटलं आता नृत्य नाचणं चालू होईल, मग नाचणं चालू होईल. नाचलं चालू व्हायचंच होतं, परंतु त्या नृत्यांगनेनं काय एकदा स्वामीजींच्या नजरेला नजर भिडवली. विठ्ठला आणि आता पाय थरणार आणि ते गीत सुरू होणार. शास्त्रीय नृत्यामध्ये बंदिश दिल्या जाते. शास्त्रीय गायन जे असतं, कोणत्या तरी अभंगाची पदाचा एक तुकडा दिला जातो गायला, त्याच्यावरती संपूर्ण राग आळवायचा. त्या तुकड्याला, त्या काव्याला बंदिश म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक शास्त्रामध्ये उपक्रम उपसंहार असतो, षडलिंग असतात. काय जिथून गाण्याचा राग सुरू झाला, गाणं तिथंच येऊन थांबलं पाहिजे. तुमचं तर मुंबईतून सुरू होतं आणि कलकत्त्याला जाऊन पोचतं. कलकत्त्याहून पुन्हा समुद्रात. अरे त्याला अभ्यास लागतो बाबा. विठ्ठला विठ्ठला. त्या बाईला जे काही गायचं ठरवलेलं होतं, ती आली होती ठरवून काय गायचं, पण स्वामीजींची नजर तिच्यावर पडल्यानंतर परिवर्तन झालं. काय ती गाऊ लागली. पद घुंगरू बांध मीराना, पद घुंगरू बांध मीराना, पद घुंगरू बांध मीराना, पद घुंगरू बांध मीराना. मैं तो अपनी नारायण की हो गई आप ही दासी रे. पद घुंगरू बांध मीराना, पद घुंगरू बांध मीराना, पद घुंगरू बांध मीराना. हो तिला गायचं होतं गाणं, शने म्हटलं अश्लील गाणं गायचं होतं आणि ती मीराबाईचं गीत गाऊ लागली. काय ती नृत्यांगना होती, ती नाचणारी स्त्री होती, परंतु स्वामीजीच्या नजरेनं तिच्यामध्ये परिवर्तन आणलं. ती नाचणारी मीरा झाली. केवढं मोठं परिवर्तन. अरे विचार असाधूला साधू करतात, हे विचार असतात, म्हणून विचारानं परिवर्तन होतं. कीर्तनात किती हसवलं म्हणजे परिवर्तन होतं हे काही नाही. ही भूलथाप आहे, लक्षात ठेवा. हा कीर्तनाला कलंक आहे. विठ्ठला विठ्ठला. जीवनामध्ये विचाराचं नाविन्य येणं हे परिवर्तन आहे. नाही तुमच्या संसारातल्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आणि तुम्हाला हसवायचं, मग परमार्थ मिळाला का तुम्हाला? अरे तुम्हाला कायमचं परमार्थापासून वंचित ठेवलं. विठ्ठला आमचे गुरुजी होते रंगनाथ महाराज, ज्ञानाच्या व्यतिरिक्त गोष्टीच करत नव्हते. एक नाही, ज्ञानाच्या व्यतिरिक्त केवळ वेदांत म्हणजे वेदांत सांगायचे, लक्षात ठेवा. मग तो कोणाला समोरच्याला कळो न कळो. एक नाही, एक पैलवान आहे आमच्या परतूरला, आमच्यातला, आता थकले वाटते, बाबूराव महाराज.
आहेत का? आहेत आहेत. विठाला विठाला पैलवान म्हणजे गुरुजीच्या तालमीतला शिष्य बर का, नाही तो म्हणजे कुस्त्या खेळत होते. पैलवानाचा अर्थ तेवढाच करू नका, फार मोठा अर्थ आहे. काय झालं, स्वामी विवेकानंदानं त्या नाचणाऱ्या बाईच्या चित्तामध्ये असं परिवर्तन केलं, तिनं कायमचं नाचणं सोडून दिलं, साधू झाली. किती मोठं परिवर्तन आहे. आणि तुम्ही किती महाराज गिळले, काही झालं का तुमच्यात? आहे की नाही? रोज गिळून राहिले, दरवर्षी वेगवेगळे सांगतात, वेगळे आमच्यासारखे येतात, तुम्हाला उपदेश करतात, जातात. पण तुमचं एकच आहे, कोणाचंच घ्यायचं नाही, ठरवून ठेवलेलं आहे. नुसतं ऐकायचं आणि घ्यायचं कोणाचंच नाही, आहे की नाही? आपला विषय होता नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप. ज्ञान म्हणजेच विचार, विचार म्हणजेच विचाराचा प्रकाश, प्रकाश म्हणजे सांडोनी माझा सर्व 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 सांडोनी वाचे विठ्ठल रखुमाई रे रे रा वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई माई सर्व सांडोनी माझाई सर्व सांडोनी सर्व सांडोनी माझाई. वाचे विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई. सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई. काय माझाई म्हणजे ममता, माया, मोह. काय सर्व सांडोनी माझाई सांडल्याशिवाय ईश्वर भेटत नाही. माझाई सांडल्याशिवाय तत्वज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होत नाही. अहम ममतेची आलवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी ढवळते ठेली. काय मी आणि माझं पण गेलं म्हणजे तो पूर्ण संन्यासी. मी माझी ऐशी आठवण, विसरले दयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जान निरंतर. काय अहम आणि मम ही त्या ठिकाणी माझाई आहे. अहम सुटला पाहिजे, मम सुटला पाहिजे. वेदांताच्या भाषेमध्ये त्याला अहमाध्यास आणि ममाध्यास म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हो, अहम वृत्ती गेली पाहिजे, मम वृत्ती गेली पाहिजे. आणि अहम आणि मम ह्या दोन उपाधी गेल्यानंतर तो साक्षात ईश्वराचा साक्षात्कार करू शकतो. आमचे गुरुजी रंगनाथ महाराज उदाहरण द्यायचे.
काय अहंता गेली पाहिजे, ममता गेली पाहिजे, दोन्ही घातक आहे. अहम वृत्ती गेली पाहिजे, मम वृत्ती गेली पाहिजे. अहम अध्यास वृत्ती गेली पाहिजे, मम अध्यास वृत्ती गेली पाहिजे. काय गावामध्ये एक व्यक्ती होता, पैलवान होता, कुस्त्या खेळायचा. बरेच दिवस कुस्त्या करून करून थोडं वय झालं. वय झाल्यानंतर कुस्ती थोडी कमी पडली, लग्न करायची इच्छा झाली. काय ब्रह्मचारी माणूस, पैलवान माणूस, नंतर त्याला लग्न करायची इच्छा झाली. काय आता तो पैलवान होता, एक नाही दोन गोष्टी असतात. ते मिलिटरीतले लोक असतात, जो आदेश आला तेच करायचं. ते चूक असा का बरोबर असो, करायचं म्हणजे करायचं. म्हणून म्हणतात मिलिटरीमॅन लोकांची बुद्धी गुडघ्यात असते. कुठे असते? गुडघ्यात बुद्धी असते. आणि ते पैलवानाची बुद्धी दंडात आणि मांड्यात असते. इकडं जिथं बुद्धी पाहिजे तिथं बुद्धी तिथून खाली उतरलेली असते. बुद्धीनं ठस. पैलवान म्हणजे कसा असतो? बुद्धीनं ठस असतात ते. आता तुमच्या भागातले पैलवान सोडून बघ, तुमच्या भागातले हुशार असतील, शाळूच्या भाकरी खातात. विठ्ठल परिस्थिती अशी आहे. ते पैलवान होता, त्या लग्न करायचं सोयरीकच जमत नव्हती. कोणी त्याला पोरगी द्यायला तयार नाही. लोकांनी बा जाऊ द्या, पैलवान आहे, काय पोरगी देता. पण त्याचा एक गावात दोस्त होता. तो म्हणाला, गड्या तुझं लग्न करण्याची इच्छा आहे. ते म्हणे मला कोणी पोरगीच देत नाही, कोणाकडं सांगावं सोयरी करायची म्हणून. मी ना म्हणाले दोस्त आहे तुझा, ऐक नाही. काय याचं जसं लग्न होत नव्हतं, तशी शेजारच्या गावात एक पोरगी होती, तिचंही लग्न होत नव्हतं. याचंही लग्न होत नव्हतं, तिचं लग्न होत नव्हतं. आणि लग्न होणाऱ्याची सोयरीक होत असते. विठ्ठल हा पैलवान असल्यामुळे याचं होत नव्हतं. ती पोरगी जादूगार होती म्हणून तिचं होत नव्हतं. लोकांना म्हणलं कुठं घरात जादू आणता. ती जादूगार होती, खतरनाक जादू तिला येत होती. तिच्या आईला येत असेल, मावशीला येत असेल, कोणाकडून शिकली असेल. अरे जादू. आणि मग त्या दोस्ताना आणली वा सोयरी. तो गेला त्या पोरीजवळ, म्हणले बाई असं असं आहे, लग्न करायचं तुला. म्हणे हो. आणि मी तुला नवरदेव पाहिलेलं आहे. काय ते म्हणे काही हरकत नाही, तुम्ही म्हटल्यावर काय माझा तुमच्यावर विश्वासच आहे. पण हे बघ पैलवान आहे बरं. पैलवान असो का कोणी असो, हैवान असो, कोणी असो, म्हणजे फक्त मला नवरा पाहिजे. काय दोघायचं जमवलं, सोयरीक जमवली, लग्न लावून दिलं. काय लग्न लावून दिलं आणि ती बाई जादूगार. तिला जर परतूरला बाजाराला जात भटकन याला घोडा बनवायचा आणि बसली की चालली परतूरला. कोणती बाई? विठ्ठला. कापूस यातला गाठोडे आणायचे तर फटकन गाधा बनवायची, त्याच्याच पाठीवर गाठोडे घरून कापसाची करी. अरे बापरे, तो इतका कंटाळा. कधी याला गधा बनव, कधी घोडा बनव, कधी ससा बनव, कधी कुत्रा बनव, कधी मांजर बनव, कधी उंदीर बनव. आहे की नाही? ते परेशान होऊन गेलं. ते म्हणालं नसतं लग्न केलं तर बरं झालं असते, काय उपाधी लागली माग. आता ते पुन्हा गेला दोस्ताजवळ, मला केलं तुमचं लग्न केलं, बरं केलं, पण मी फार परेशान आहे. मला असं वाटतं की आत्महत्या करून टाक. काय बायको आणून दिली. अहो ती मला कधी घोडा बनवते, कधी काही बनवते, वाटेल तसं बनवते. आहे की नाही? कधी माशी बनवते आणि माचीसमध्ये ठेवते आणि कानाला गुंगुंग केलेलं ऐकत राहते. आहे की नाही? ते का रेडिओ का टी व्ही आहे का? ती जे मनाला वाटेल तशी करायची. कारण या गोष्टीचा मला अनुभव आला गौड बंगालमध्ये. मी ज्यावेळी प्रवासात गेलो तर मी गुवाहाटीला गेलो. गुवाहाटीच्या ब्रह्मपुत्रेच्या पलीकडे तो प्रदेश लागतो, ज्याला गौड प्रदेश म्हणतात. तिथं इतके लोक जादूगार. आणि मला संत लोक भेटले. म्हणे महाराज कुठं चाललात? म्हटलं मला इकडचा भाग राहायला पाहिजे, तिकडं जाऊच नका म्हणले. काय बायांना अशी जादू येते, तुम्हाला काही बनवून ते ठेवू शकतात म्हणे. मी तिथंच घाबरलो, इकडच्याच काठावर घाबरलो. नको रे म्हणलं बाबा, आपल्याला काही बोललं, आपल्याला जे काही परमार्थ करायचा, काही साधना करायची, काही हे करायचं, हे जायचं बोंबलायचं. आणि रिकामं कोणाच्या बाईच्या पेटीमध्ये माशी बना, काही घोडा बना, नाही तर गधा बनवून ठेवायची. काय करता?
आहे की नाही? मग मला एक संत भेटले दुसरे, ते म्हणे मलाही जायचं तिकडं. म्हणलं का हो? आपण आपल्या दोघायला जर काही बनवलं तो म्हणाला आपल्याला बोललो तर दोघायला बैलच बनवायला पाहिजेत, नाही दोघायला घोडेच बनवायला पाहिजेत. दोघायला घोडे म्हणले म्हणजे एखाद्या टांग्याला झुपल्या जातील, दोघायला बैल बनवले म्हणजे एखाद्या अवताला झुपल्या जाईल. म्हटलं बापरे, आहे तर फार अवघड आहे. तो म्हणाला तुम्ही घाबरू नका, मला सुद्धा जादू येते, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. महिनाभर फिरलो बा त्याच्यावर, पण मनात भीतीच. जवळजवळ माझं 7 किलो वजन कमी झालं. काय मी घाबरलेलोच असायचो, पण मी त्याच्यावर विश्वास ठेवायचो की हा आपल्याला काही बनवू देणार नाही. म्हटलं बस मला आता कंटाळलो, म्हटलं मी फिरून मी जातो परत. जा म्हणे तुम्हाला जायचं असेल तर, पण सुट्टी दिली, चांगलं झालं. इकडं काय झालं, दोस्ताला सांगितलं लग्न करून दिलं, पण बाई इतकी खतरनाक करून दिली, बापरे ती काही करते, जादूगारी नाही. तो म्हणाला या दुःखातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर पुन्हा दुसरं लग्न करावं लागेल. अरे बापरे, एकाच बाईने इतकं परेशान केलं. आणि दुसरी नाही करावंच लागेल, ऐका फक्त तुम्ही. ठीक आहे, मला या दुःखातून जर मुक्त करत असाल मी दुसरं लग्न करतो. दुसरी लग्न केलं, दुसरी बाई आणली, तिच्याशी लग्न केलं, ती तिच्यापेक्षा खतरनाक जादूगारी. दोघी जणी आता दोघी जणी अशा जादू करायच्या. तिनं घोडा बनला की ही गदा बनवायची, तिनं हत्ती बनवला की ही तेरे जिराफ बनवायची, काही ना काही दोघी वेगवेगळं बनवायच्या. एक दिवस दोघीच्या पाया पडला म्हणे बाबा मला बनवण्यापेक्षा तुम्ही एकमेकीला बनवायचा ना काही. काय त्या एकमेकीला काही बनवायच्या आहे की नाही. बकरी बनवली तर मेंढी बनवायची, तिनं मेंढी बनवली हिनं बकरी बनवायची, हिनं घोडी बनवली तिनं गाय बनवायची. चालू झालं त्यांच्या दोघीमध्ये. एक दिवस काय झालं, दोघी घारी बनल्या, एक पांढरी घार बनली आणि एक काळी घार बनली. आणि जे दोघीमध्ये लढाई लागली तर यानं शांत बसावं, हे गेलं पुन्हा दोस्ताकडे पळत. म्हणजे बापरे, दोघीमध्ये इतके खतरनाक लढाई लागली, अशा चोंची घालून तोडून राहिले एक दुसरीला. आता काय करू, ते म्हणजे सोपा उपाय, दुःखातून मुक्त व्हायचं सोपा उपाय. म्हणजे काय, चला म्हणे मी तुझ्या घरी येतो. त्या अंगणामध्ये त्या लढाई करत होत्या दोघी जणी घारी बनवून, एक नाही. म्हणजे एक काम कर, तो पायरीचा दगड घेऊन दोघीवर एकदा टाक म्हणाले. बस जत पायरीचा दगड घेतला, दोन्हीवर घारीवर एकदा टाकला, दगडाच्याच खाली समाधी. माणूस मोकळाच होऊन गेला भांडणातून. विठ्ठल गुरुजी सांगायचे, पांढरी घार म्हणजे अहम वृत्ती आणि काळी घार म्हणजे मम वृत्ती. अहम आणि ममचा दोघांची निवृत्ती केल्याशिवाय जीवाला सुख नाही. अहम वृत्तीही मारल्या गेली, मम वृत्तीही मारल्या गेली, आणि त्यावेळी तो त्या दुःखातून मुक्त झाला. म्हणून दोन्ही घातक आहेत, त्याला म्हणतात माझाई. विठ्ठला म्हणून सर्व सांडोनी माझाई. आणि ही ममता सोडून द्यायची, हे ममत्व त्यागून द्यायचं, आणि फक्त वादीनं विठ्ठल रुक्माईचं भजन करायचं. विठ्ठला अभंगाचं चिंतन दुसऱ्या कडव्यापर्यंत आलेलं आहे आणि वेळ संपलेला आहे. लक्षात ठेवा, कधी आलो योगायोगानं तुमच्याकडे तर उरलेले कडवे माझ्याकडून पुन्हा सोडून घ्या. विठ्ठला पहिल्या कडव्यामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी भक्ती, ज्ञानदीप लावू जगी ज्ञान. सर्व सांडोनी माझाई हे ज्ञान, आणि वाचे विठ्ठल रुक्माई हे भक्ती. एका कडव्यामध्ये भक्ती ज्ञान अशा जोड्या लावलेल्या आहेत, आणि पुढे राहिलेले 3 कडवे पूर्ण तत्वज्ञानाचे आहेत. विठ्ठला म्हणून शेवटचे 2 शब्द सांगतो आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला भगवत चरणी समर्पण करतो. आज महान संत श्री 1008 ब्रह्मीभूत गुरुवर्य 1008 गंगा भारतीजी महाराज यांचा हा 33वा पुण्यतिथी महोत्सव. मी सांगितलं सुरुवातीला, मी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे,
गंगा भारतीजींना काय. आणि त्यांचा पाहता पाहता 33वा अशा प्रकारचा उत्सव आला, पुण्यतिथी महोत्सव. आपल्या इथे आमचे हरिभक्तपरायण राधेश्यामजी महाराज ते सुद्धा माझ्या सानिध्यामध्ये राहिलेले आहेत. आणि त्यांनी इथं हा सेवेसाठी एक आश्रम आणि त्या आश्रमामध्ये सेवा करतात. साधूला समाजाशी काही घेणं देणं नसतं, फक्त कोणत्या तरी रूपाने समाज हा परमार्थाला लागला पाहिजे. मग त्याचं निमित्त आश्रम असेल, पर्णकुटी असेल, या स्कूल असेल, कॉलेज असेल, गुरुकुल असेल, या शिक्षण संस्था असेल, वारकरी शिक्षण संस्था, हे सर्व काही काय महाराजांनी इथे वास्तव्य करून या गावाला, या परिसराला अशा प्रकारची आपला परमार्थ देण्याच्या हेतूने हे त्यांनी कार्य सुरू केलेलं आहे. इथं आमचे शिंगोण्याला राधेश्यामजी महाराज आणि स्वयंजन आहे ना, स्वयंजनाला हरिभक्तपरायण आमचे श्रीनिवास महाराज, हे दोन्ही आश्रमचेच विद्यार्थी आहेत. आणि कोणतेही मायबाप असतात, ज्यावेळी लेकराचा उत्कर्ष पाहतात त्यावेळी मायबापाला सुख होत असते, लक्षात ठेवा. म्हणून एवढं उत्तम कार्य राधेश्यामजी महाराज यांच्या हस्ते होत आहे. मला त्यांनी आता भेटल्यानंतर अगोदरही सांगितलं होतं की बाबाजी, आम्ही इथं भव्य दिव्य ते मंदिर बनवणार आहोत. शंकरांचं मंदिर, गंगा भारतीजी महाराजांचं मंदिर तर बनलेलं आहे, राहिलं शंकराचं मंदिर, माऊलीचं मंदिर, सोबतच बालानंदजी महाराज यांचंही मंदिर. अशा प्रकारचा संकल्प केलेला आहे. सत्य संकल्पाचा सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प जर सत्य असेल, राधेश्याम महाराजांनी जो संकल्प केला तो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांचा निजी स्वार्थ नाही. आणि तुम्ही जेवढे काही या आश्रमाची सेवा करणारी मंडळी आहात, तुमचाही काही कोणता निजी स्वार्थ नाही. काय इथं हे मंदिर उभं राहणं या शिंगोण्याचा इतिहास बनणार आहे, लक्षात ठेवा. या गावाचा इतिहास बनवणार हे मंदिर आहे. आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी माझाही विचार घेतलेला आहे, कसं बनवायचं, काय बनवायचं. अजून त्याचा आर्किटेक्ट प्लॅन आलेला नाही. तो आल्यानंतर ते प्लॅन सुद्धा मला दाखवणार आहे. मी सुद्धा मला जेवढं माहीत आहे तेवढं मार्गदर्शन करणार आहे. चांगल्या कामाला प्रत्येकाचं सहकार्य असावं लागतं. चांगल्या कामाला आमच्यासारख्या अनेक साधू संतांचा आशीर्वाद असावा लागतो. आणि आशीर्वाद घेऊनच कोणत्या कार्याला प्रारंभ केला पाहिजे, त्या कार्याचा शेवट होत असतो. आणि म्हणून या पवित्र कार्यासाठी दानदात्यांनी उदार अंतकरणाने इथे ज्या देणग्या कबूल केलेल्या आहेत, लक्षात ठेवा. सर्वात प्रथम नारायण सत्यभान सोळंके यांनी किती 1 लाख आणि खाली 1,21,000 लिहिले, नाव नाही. 1,21,000 नारायण सत्यभान सोळंके, त्यांना धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. कांताराव यशवंतराव सोळंके 1,21,000 धन्यवाद, आशीर्वाद. सुंदर पंडितराव मुळे 51,000. संदीपन गंगाधर सोळंके 51,000. भरतराव तातेराव सोळंके 51,000. गोविंद गंगाधर सूर्यवंशी 21,000. 21. अशोक रामराव सोळंके 21,000. गोविंद ज्ञानोबा सोळंके 21,000. आणि आसाराम श्रीरंग सोळंके यांच्या पुढे आकडा लिहिलेला आहे. तुळशीराम रामराव सोळंके 33,000. विष्णू शिवाजी सोळंके 31,000. विष्णू अच्युतराव सोळंके यांचा आकडा राहिलेला आहे. नारायण रंगराव सोळंके 21,000. अभिषेक नारायण सोळंके 21,000. चंद्रशंकर मनोहर आंभोरे 21,000. भरतराव भुजंगराव मुळे 51,000. दिगंबर आसाराम सोळंके 21,000. आणि पाठीमागे 22/95चा पत्रा शेड, ज्या आपल्या गावातील तरुण मुलांनी
स्वयंस्फूर्तीने तिथे बांधून दिला. मी स्वतः पाहिलं, मला इतका आनंद वाटला. पावसात पाण्यात स्वयंपाकाची आता फिकीर राहिली नाही. त्याच्यातच पावसा पाण्यात पंक्तीसुद्धा बसू शकतात एवढं विशाल दालन त्यांनी किचन रूम आणि ते बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये दामोदर रामराव सोळंके आणि कृष्णा गोवर्धन सोळंके, अविनाश पाराजी सोळंके, पुरुषोत्तम आसाराम सोळंके, महेश शिवाजी सोळंके, करण सुनील सांभोरे, दीपक दिगंबर सोळंके, सचिन परमेश्वर सोळंके, राम शिवाजी सोळंके, किसन गजानन सोळंके, किरण गजानन सोळंके. या सर्व तरुण मुलांनी आपल्या चांगल्या विचारातून एवढं मोठं महान सेवा केली. या सर्व तरुणांना खूप खूप धन्यवाद, आशीर्वाद. आणि त्यांनी उत्स्फूर्त आसाराम श्रीरंग सोळंके पहिल्या लिहिलं तर त्यांनी 51,000 रुपये देणगी दिलेली आहे. धन्यवाद, आशीर्वाद. या सर्व देणगीदार 21,000 असो, 31 असो, 51 असो, या 1 लाख असो, 1 लाखाच्या वरती असो, हे सर्व धन्यवादाला पात्र आहेत. सज्जनांनो, तुम्ही दिलेल्या पैशाचं जे मंदिर बनेल त्या दगडावरती तुमचा इतिहास कोरला जाईल, तुमचं नाव राहील त्या दगडावर, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे मंदिर लवकरात लवकर व्हावं अशी मी सुद्धा इच्छा करतो. आणि परिसरातील गावातील सर्व लोकांना सत्प्रेरणा मिळावी आणि या प्रेरणेतून हे भव्य दिव्य मंदिर उभं राहावं. त्या मंदिराने आश्रमची शोभा वाढणार नाही तर आपल्या परिसराची शोभा वाढणार आहे. श्री श्री गंगा भारतीजी महाराज एक तपोभूत संत होते. त्यांचे शिष्य बालानंदजी महाराज या भूमीमध्ये राहिले, नांदले, तुमच्यात राहिले आणि तुमच्यातून गेले. आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज श्री राधेश्यामजी महाराज या आपल्या संस्थांवर आहेत. महाराजांचे खूप विचार चांगले आहेत. हे संस्थान पुढे नेण्याचे विचार आहेत. मी सुरुवातीला आलो होतो त्यावेळी मंदिर आणि मंदिरापुरती जागा होती, ही जागा त्यावेळेस नव्हती. त्याच्यानंतर ही जागा सुद्धा संस्थानं विकत घेतलेली आहे. आणि पुन्हा हे संस्थान अशाच प्रकारचं खूप भरभराटीस यावं याच्यासाठी भगवान श्री पांडुरंगाला प्रार्थना करतो. परमेश्वरा, राहिलेल्या लोकांना सद्बुद्धी देऊन सर्वांच्या हातभार लागून या भव्य दिव्य मंदिराचा लवकरात लवकर शुभारंभ होईल. संजीव माणिकराव आंबोरे 31,000 प्रत्येक घरातून ही मंडळी 21,000 देणार आहे. खरोखर गावाला मी धन्यवाद देतो. काय एवढाच एकदाच इतक्या लवकर काय एवढी मोठी वर्गणीचे आकडे देणारं हे तुमचं पहिलंच गाव मी पाहिलं. तुमच्यापेक्षाही काही काही गावात शिल्लक दिली असती, पण एकदाच आणि एका मुठीनं आणि त्याचप्रमाणे सर्वांना ही चांगली सद्बुद्धी सुचणं हे फार मोठं लक्षण भाग्याचं आहे. तुमचं गावच खरोखर भाग्यशाली आहे. इथे संतांचा वाद झालेला आहे. आणि काय पिंगळा म्हणा, गवळणी म्हणा, काय फक्त आम्हाला जाऊ दे रे भाऊ. ते म्हणायचं ते म्हणा, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. कारण आता मला इथून जाऊन पुन्हा सकाळीच मला दुसरीकडे पळावं लागणार आहे. आणि म्हणून मी सांगितलं होतं की कीर्तन 8ला सुरू करा. पोरांनी 8ला सुरू केलं या गुरुजनांनी, बरं का. यांनी बरोबर त्यांच्या राईट टायमावरती सुरू केलं. आता रात्रभर पिंगळे म्हणा, फक्त लाईव्ह ठेवा, मी गाडीत ऐकत जाईल. बरं आहे. तर चला, काही जवान मुलं आहेत, त्यांची इच्छा आहे, आनंदाची गोष्ट आहे पिंगळा. आणि अशाच प्रकारचे ह्या जवानामध्ये असा उत्साह राहावा. काय आणि श्री महेश नळगे यांनी लागणारी आपल्या कामाला खडी आणि वाळू देण्याचा संकल्प केलेला आहे. वा वा, हे मोठं पुण्याचं काम सुद्धा त्यांनी मोठा सहकार्य दिलेलं आहे, याच्यात प्रश्न नाही. अशाच प्रकारचं सहकार्य तुमच्या सर्वांचं असं मिळत राहो. छोटे छोटे लेकरं आले होते, कोणत्या संस्थेतले होते ते? मानवतचे. हा, रतन महाराज पवार यांची संस्था आहे मानवतला. एक छोटंसं लेकरू भेटलं, काय गुणवान होतं, त्याला आई नाही विचारायला. पवार नावाचं लेकरू आहे. आपल्या आश्रमावरती ज्याला माय नाही बाप नाही असे 21-22 लेकरं आहेत.
एका वर्षापासून आईला जे करावं लागतं ते आम्हालाही तिथं आश्रमावर करावं लागतं, लक्षात ठेवा. इतकी छोटी छोटी बालकं आहे, त्यांना माय नाही, बाप नाही, घर नाही, दार नाही, कोणीतरी नातेवाईक असेल तर असेल. त्यांना शिक्षण, ते बी स्टँडर्ड शिक्षण, CBSE शाळेमध्ये आम्ही त्यांना टाकलेलं आहे. त्यांना शिक्षण द्यायचं आहे, त्यांना लहानचं मोठं करायचं आहे, त्यांना घडवायचं आहे. तुमच्या भागातही कोणी असे अनाथ असतील. दुसरी गोष्ट काय आहे की कोणी म्हातारी माणसं असतील ज्यांचे कोणी सेवा करत नाही, रस्त्यावर पडलेले असतील असे म्हातारे, फोन करायचा, आम्ही तिथे त्या ठिकाणी अतिशय स्टँडर्ड VIP तो काढलेला आहे वृद्धाश्रम. सरकारचा एक पैसा नाही. तुम्ही देणारे जे लोक असतात, सहकार्य करतात, त्याच्यातून तो आश्रम उभारलेला आहे. जवळजवळ त्या आश्रमाचं 400x40चं काम झालेलं आहे, सर्व RCC. आणि त्यांना पंखे, गाद्या, कमोडचे संडास म्हाताऱ्या माणसांना. आणि आता पुण्याच्या एका भक्ताने 1 करोड रुपयाचं किचन रूम आणि डायनिंग रूम बनवून दिलेलं आहे की म्हाताऱ्यांना खाली बसून जेवता येत नाही, म्हणून खुर्च्यावर आणि टेबलावर बसून जेवतील ते आता, बरं का. तुमच्यातले जर कोणी असेल तुमच्या परिसरामध्ये असे ज्यांना कोणी सेवा करणार नाही, काही काहीला 4 मुलं आहे पण बापन मायबाप काढून दिले घरून, तसे जरी आले तरी त्यांना आम्ही सांभाळतो. त्यांना खाणं पिणं, कपडे लत्ते, अंगावरचं अंथरायचं, औषध पाणी, आणि मेले तर शेवटी अंत्येष्टी सुद्धा आम्हीच करू. त्यांची तेरवी गिरवी जे काय होते सर्व. तर अशा प्रकारचं. आणि अनाथ मुलं सुद्धा, एखाद्याला मायबाप नसतील आम्हाला कळवा, आम्ही घेऊन जाऊ, नाही तर तुम्ही आणून दिलं तर त्याची सेवा होईल. कारण याच्यासारखा कोणता मोठा परमार्थ नाही. आणि हे त्या ठिकाणी तुम्हाला ज्या 2 गोष्टी सांगितल्या मंदिरासाठी, बाबा हो, आता सर्व 21 पर्यंत रेंज आली, 21च्या खाली रेंज आणू नका. नंतर 21 वाले कंटाळले की मग 21च्या खाली आणा, 11 पासून खाली आहे की नाही. आता मस्त आकडे आले, इतकं मला छान वाटलं, पुकारायला सुद्धा खूप आनंद वाटला. आणि असाच आनंद सदैव तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या जीवनामध्ये, असाच आनंद, असंच प्रेम आणि असं सुख समाधान शांती परमेश्वरानं द्यावी, एवढा तुमच्यासाठी पांडुरंगाला आशीर्वाद मागतो. आणि माझ्या सेवेला, झालेल्या सेवेला इथे भगवत चरणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.